नमस्कार मित्रांनो, सादर करत आहे कमळी. आपण जर या भागात बघितलं तर ग्राउंड रिपोर्ट सादर करण्यासाठी त्या ठिकाणी कोण हजर झालेले आहेत. कामिनी, अन्नपूर्णा मॅडम, ऋषी सर आणि प्रिन्सिपल. आता कमळीला प्रिन्सिपल बोलतात की ग्राउंड रिपोर्ट सादर कर आणि मग ते त्यांच्या हातामध्ये फाईल देते आणि सर्व ग्राउंड रिपोर्ट सांगायला सुरुवात करते. ती सांगते की आपण मकर संक्रांती या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड बोला असा कार्यक्रम सादर करणार आहे. यामध्ये प्रत्येकाने आपले चार एकमेकांना बोलून दाखवायचे आहे, गोड बोलायचे आहे. म्हणजे जे व्यक्ती एकमेकांशी भांडत असते त्यांच्याशी कमीत कमी 5 मिनटं तरी एकमेकांशी चांगले बोलायला पाहिजे. त्याने काय होणार की सहकार्य होणार. या दिवशी आपण ट्रेडिशनल डेसुद्धा साजरा केला जाणार आहे. त्यानंतर ती सांगते की आपण रक्तदान शिबिर हा सुद्धा प्रोग्राम आयोजित करूया. त्यामुळे ज्या लोकांना गरज असेल रक्तदानाची त्यांना आपली मदत होईल आणि ही एक चांगली कल्पना आहे. आता हे सर्व ग्राउंड रिपोर्ट सादर करत असताना आम्ही ही काय करते, झोपा काढत असते आणि झोपा काढत असताना ते ग्राउंड रिपोर्ट ऐकतात. आता ऐकल्यानंतर मग सर्वजण टाळ्या वाजवतात आणि टाळ्या वाजवल्यानंतर कामिनी जागी होते, तीसुद्धा टाळ्या वाजवते आणि ती बोलते, सुख करता दुःख हरता. तर सगळेजण आश्चर्याने पाहतात, ही अशी का बोलत आहे. तेव्हा ती म्हणते, चांगल्या कामाची सुरुवात ही नेहमी गणपतीच्या दर्शनाने आपण करतो, म्हणून मी म्हटलं सुख करता दुःख हरता. तर अशा प्रकारे कमळी ग्राउंड रिपोर्ट सादर करते. तिने ही जी मेहनत घेतलेली असते ती रात्रभर जागून केलेली असते. त्याचप्रमाणे आता दुसऱ्या ठिकाणी काय होतं की कमळीचे आईवडील कोण आहेत किंवा कमळी ही कोणाची मुलगी आहे हे ठरवण्यासाठी स्वतः अन्नपूर्णा मॅडम आणि तिचा मुलगा हे दोघं त्या एका आर्टिस्टकडे जातात, चित्रकलाकाराकडे जातात आणि त्याला सांगतात की तू आमच्या हरवलेल्या मुलीची नातीची हुबेहूब कॉपी तयार कर. तो म्हणतो पैसे जास्त लागतील. तो म्हणतो चालेल, पैशाची तुम्ही चिंता करू नका. परंतु फोटो देताना ते फोटोसुद्धा पाहत नाहीत की कोणता फोटो दिलेला आहे. आणि दुसरीकडे कामिनी ही नवनवीन डाव आखत असते, तयार करत असते. आता फोटो तर दिलेला आहे, आता नक्की कमळीचा शोध लागेल की नाही हे सांगू शकत नाही, कारण की फोटो हा न बघता दिलेला आहे. ती सांगते की ऋषी सर मला आहे ना फारच टेन्शन आलेलं आहे. ऋषी सर म्हणतात, तुला टेन्शन कसलं आलेलं आहे. ती म्हणती, उद्याच्या उद्या मला प्रिन्सिपलने रक्तदान शिबिर भरवण्यास सांगितले आहे, हे शक्य नाही. तेव्हा ते म्हणतात की आपल्याला तर पुढच्या महिन्यात ठरलं होतं ना, परंतु प्रिन्सिपल बोलले की उद्याच पाहिजे, कारण आहे अन्नपूर्णा मॅडमची ऑर्डर आहे. असं म्हटल्यानंतर ऋषी सर म्हणतो हे शक्यच नाही. आता खरोखरच उद्या रक्तदान शिबिर होणार की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही कमळी पाहत आहात. आणि दुसरीकडे घरी काय होतं की ही जी चलाक असते अनिका, तिची आजी कामिनी रागेने अन्नपूर्णाचा मुलगा सर्वांना बोलून घेतो आणि सांगतो की नयनताराने तुमच्या वाट्यामधील, तुमच्या बिझनेस पार्टनरमधील हिस्सा कमी केला आहे, कारण की तुमचं नाव त्याच्यातून वगळण्यात आले आहे. आता इकडे कामिनीला फारच टेन्शन आलेलं असतं, परंतु कामिनी हे सगळे घरात फोन फिरवून सर्वांना कामाला लावते आणि अन्नपूर्णा मॅडमची धमकी देत असते, नाहीतर म्हणते कामावरून तुम्हाला काढून टाकेल असं प्रिन्सिपलला आणि त्या दुसरी वॉर्डन बाई असते तिला सांगत असते. आता आजच्या भागात काय होणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा कमळी. नवीन असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.